नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे हॉस्पिटलमध्ये आता मंजिरी काकूजवळ बसलेली असते. काकूचं बडबडणं चालूच असतं. तेव्हा मंजिरी आता तिला म्हणू लागते, हे बघ काकू, तू शांत बैस बरं. आता एकदा का बरं झालं की आपल्याला लवकरात लवकर घरी जायचं, कसलंही टेन्शन घेऊ नको. त्याच वेळेस आता मंजिरीच्या मनात आठवतं, बरं झालं तो भला माणूस कोण होता, विशाल भोसले. त्याने माझ्या काकूला इकडे आणलं म्हणून आज देवाच्या कृपेने काकू वाचली. जर तो भला माणूस काकूला भेटला नसता तर आज होत्याचं नव्हतं होऊन गेलं असतं. नाही नाही नाही, याचा विचारसुद्धा करवत नाही. बरं झालं, त्या माणसाचे खूप उपकार झालेत, मला एकदा त्याला भेटावं लागेल, असे विचार आता मंजिरीच्या मनात चालू असतात. त्याच वेळेस आता लगेच मेडिसिन्स घेऊन राया आलेला असतो. राया हळूच आता रूमचा दरवाजा उघडून डोकावून बघतो तर मिस पायर समोर बसलेली असते. आता मात्र हे मेडिसिन कसे द्यायचे, मी तर आतमध्ये जाऊ शकत नाही, काय करावं राहायला काही सुचत नाही. त्याच वेळेस आता लगेच नर्स बाहेर येतात. तेव्हा राया म्हणू लागतो, नर्स हे बघा, मला ना खूप अर्जंट काम आहे, एवढे औषधं आमच्या पेशंटला नेऊन द्याल का. त्यावर लगेच नर्स म्हणू लागतात, हो हो दादा, देते की मी, असे म्हणत नर्स ते औषध हातात घेतात आणि लगेच आतमध्ये येतात. त्यावर आत्ता मंजिरी म्हणू लागते, मॅडम अहो, ही औषधं घेऊन तर ते व्यक्ती येणार होते ना, ते नाही आले का, ते कुठे आहेत. त्यावर लगेच आता नर्स म्हणू लागतात, अहो ताई, त्यांना जरा घाईचं काहीतरी काम आलं म्हणून त्यांनी ही औषधं माझ्याजवळ दिली आणि ते निघाले. त्यावर मंजिरी म्हणू लागते, असे कसे निघाले, अहो मला त्यांच्याशी बोलायचं होतं, त्यांना भेटायचं होतं, त्यांनी आमच्यावरती खूप उपकार केले, त्यासाठी थँक्यू म्हणायचं होतं, कुठे ते, कुठे गेले. त्यावर लगेच नर्स म्हणू लागतात, ताई अहो ते अजून गेले नसतील, बाहेरच असतील, जा इकडे खालच्या फ्लोअरला. आता धावतच मंजिरी लगेच विशाल भोसलेला भेटण्यासाठी निघालेली असते. तर आता रायाही हॉस्पिटलमधनं बाहेर निघण्यासाठी घाईघाईत चाललेला असतो. तेवढ्यात आता धावतच मंजिरी खाली येते आणि लगेच विशाल भोसले असा रायाला आवाज देते. आता रायाला तर धक्का बसतो, अरे बापरे, मिसफायरने मला आवाज दिलाय. राया थबकतो, पण त्याला कसं पाठीमागे वळावं, काय करावं काही सुचत नाही. आता जर इथे मला मिसफायरने बघितलं तर सगळं काही अवघड होईल, असे असंख्य प्रश्न आता रायाच्या मनात उभे असतात. त्याच वेळेस अचानक एक सिरियस पेशंट येतं. आता ऑडबॉय नर्स सगळेजण आता स्ट्रेचरवरती त्या पेशंटला आतमध्ये घेऊन जात असतात. त्या गर्दीत मात्र आता राया पटकन खाली आपला चेहरा लपवतो आणि आता असा खाली वाकूनच हॉस्पिटलच्या बाहेर निघून जातो. आता ही गर्दी हटेपर्यंत विशाल भोसले तर तिकडनं गायब झालेला असतो. मंजिरी मात्र आजूबाजूला त्याला बघू लागते, हा माणूस गेला, मला भेटायचं होतं, कोण असेल हा माणूस, असे खूप प्रश्न आता मंजिरीलाही पडलेले असतात. तर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते. मंजिरी आता आपल्या घरी आलेली असते. तर इकडे इंद्रायणी मात्र खूपच भडकलेली असते. तिने आता ते रिक्षावाले जे ड्रायव्हर असतात ना, त्यांना आता आपल्या ऑफिसमध्ये आणलेलं असतं. ए बोल पटकन, कुणाला डबे देते ती मंजिरी, कुणाच्यासाठी काम करते, लवकरात लवकर सांगा, ते डबे नेमकं कुठे जातात हे मला कळायला हवं. पण ते ड्रायव्हर दादा गप्प असतात, ते एक नाही दोन नाही काहीच बोलत नाही. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, तोंड उघडा आणि खरं खरं सांग, लवकरात लवकर कळायला हवं, मंजिरीचे डबे नेमकं कुठे जातात. त्यावर लगेच आता इंद्रायणी मॅडमचा ऑफिसर्स येतो आणि म्हणू लागतो, मॅडम आत्ताच एक मोठी बातमी हाती लागली. मंजिरी ज्या ठिकाणी डबे पोचवते ना, ते प्रशिक्षण सेंटर, त्या ठिकाणी विशाल भोसले काम करतो, त्याच ठिकाणी मंजिरीचे डबे पोचत आहेत. आता मात्र इंद्रायणीला हे ऐकून धक्काच बसतो. तर इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते, त्यामुळे मंजिरी घरी आलेली असते. आता लगेच रूमचा दरवाजा उघडताच मंजिरी आतमध्ये येते, लाईट ऑन करते आणि तिथे कॉटवरती बसणार. तेच आता घरात ठेवलेले डब्यांकडे मंजिरीचं लक्ष जातं. डबे, पुन्हा हे डबे कसे आले. आता मंजिरी पटकन त्या डब्यांजवळ येते. त्यावर लगेच आता तेवढ्यात टप्पू शेठ तिकडे येतो. तेव्हा लगेच आता तो मंजिरी ताईला म्हणू लागतो, मग ताई करायची ना नवीन सुरुवात, बघ आपल्याला सेंटरमधून नवीन डबे आलेत. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अप्पू शेठ अहो पण असे कसे डबे आलेत. नाही 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 अहो, पण आज तर आपण डबे पुरवले पण नाही आणि हे डबे त्यांनी परत कसे दिले.
त्यावर लगेच अप्पू म्हणू लागतो, ताई अगं आपले डबे हरवलेत हे त्यांना मी कळवलं आणि म्हणूनच त्यांनी आपली मदत करण्यासाठी आपल्याला पुन्हा हे डबे दिलेत. त्या डब्याला एक चिठ्ठी असते. आता मंजिरीचं त्या चिठ्ठीकडे लक्ष जातं. मंजिरी पटकन ती चिठ्ठी हातात घेते आणि बघू लागते. तर त्यात आता रायाने मजकूर लिहिलेला असतो, हे बघा तुमचे डबे हरवले होते पण आम्ही तुम्हाला पुन्हा नवीन डबे देतो, त्यामुळे तुम्ही तुमचं काम बंद ठेवू नका. आम्हाला रोजच्या रोज तुमचं जेवण हवं आहे. तुम्ही अगदी छान असं जेवण पाठवता हो, पण आत्ता सध्या तुम्हाला जमत नसेल तर साधा वरण भात देखील तुम्ही आम्हाला देऊ शकता, तेही खूप होईल. आता मात्र मंजिरी खूपच खुश होते. तेव्हा लगेच ती अप्पूला म्हणू लागते, अप्पू अरे कोण असेल हे साहेब? अरे बघ ना किती समजून घेतलं यांनी आपल्याला. बघ सध्या तुम्हाला जमत नसेल तर वरण भात दिला तरी चालेल. खरंच यांचे खूप उपकार झाले. त्यांच्यामुळे आपलं काम असंच सुरू राहील. त्यावर लगेच आता अप्पू म्हणू लागतो, राहणारच की सुरू. तेवढ्यात आता धावतच घोरपडे घरी येतो. मंजिरी मंजिरी अगं तुला माहिती आहे का? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय झालं जय? त्यावर जय म्हणू लागतो, अगं मंजिरी तू ज्या ठिकाणी डबे पुरवते ना ते ट्रेनिंग सेंटर त्या इंद्रायणीचंच आहे आणि आता ती इंद्रायणी तुझे डबे तिथे पोचू देणार नाही आहे, तुझं काम चालू देणार नाही. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, जय असं काही होणार नाही कारण त्या ट्रेनिंग सेंटरमधून ही बघ ही चिठ्ठी आणि हे डबे आले. आता लगेच घोरपडे ती चिठ्ठी हातात घेतो आणि ती चिठ्ठी वाचू लागतो. आता घोरपडेलाही धक्काच बसतो. त्यावर मंजिरी म्हणू लागते, जय त्या बाईला जे करायचे ना ते करू दे पण आता मी हार मानणार नाही. आता काही झालं तरी हे डबे मी तिथे पोच करणार आणि हा व्यवसाय चालूच ठेवणार. तिला जे करायचे ना ते करू दे असं आता मंजिरीने ठरवलेलं असतं. तरी ती आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता राया मात्र आपल्या ऑफिसमध्ये आलेला असतो. आता मात्र टेबलवरती सकाळी सकाळी मस्त गरमागरम मिसफायरने बनवलेला डबा आणलेला असतो. आता हा डबा बघताच राया खुश होतो. अरे बापरे, मिसफायरने आज लवकरात लवकर डबा पोचवलाय. वा मिसफायर, मला कधी एकदा तुझ्या डब्यातलं हे जेवण खातोय ना असं झालंय. असे म्हणत राया पटकन आता तो डबा उघडतो. तर आता त्यात मंजिरीने वरण भात केलेलं असतं. आता राया लगेच त्या वरण भाताकडे एकटक बघू लागतो. आता दुसरा डबा उघडतो तर त्यात मंजिरीने आता एक चिठ्ठी लिहिलेली असते. आता ती चिठ्ठी राया पटकन हातात घेतो आणि वाचू लागतो, सर तुम्हाला खरंच खूप खूप थँक्यू. आज आम्ही पुन्हा आमचा व्यवसाय सुरू करू शकलो ते फक्त तुमच्यामुळे. तुम्ही आमची खूप मदत केली, आम्हाला पुन्हा डबे दिले आणि नव्याने संधी दिली. त्यासाठी आम्ही तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. खरंच आम्हाला खूप मदत झाली. त्यामुळे सर मी तुमच्यासाठी काहीतरी स्वीट पाठवले, ते तुम्ही नक्कीच आवडीने खा, ते तुम्हाला नक्कीच आवडेल असं आता मजकूर मंजिरीने त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं. तेव्हा रायाला आता ती चिठ्ठी वाचून खूप आनंद होतो. जणू मिसफायर बरोबर मी बोलतो की काय असं त्याला वाटू लागतं. त्याच वेळेस राया पटकन आता खालचा डबा उघडतो तर त्याच्या आवडीचा शिरा बनवलेला आता मिसफायरने पाठवलेला असतो. आता राया लगेच असा त्या शिऱ्याचा वास घेतो आणि एकटक मस्त असं त्या चिठ्ठीकडे बघू लागतो. मिसफायर, तुझी चिठ्ठी वाचून मला खूप बरं वाटलं. बरं झालं, पहिलं आपल्यात बोलणं होत नव्हतं. खूप दिवस झाले मी तुझ्यापासून दूर आहे, त्यामुळे मला तुझ्याशी बोलता येत नव्हतं. पण या चिठ्ठीद्वारे मिसफायर आपण एकमेकांशी बोलू शकतो, हो की नाही? असे म्हणत आता रायाने पुन्हा एक चिठ्ठी मिसफायरसाठी लिहिलेली असते. तर आता इकडे मंजिरीची घरी कामं आवरण्याची तयारी चालू असते. मोकळे डबे आता पुन्हा सेंटरमधनं घरी आलेले असतात. मंजिरी आता ते डबे उघडून बघू लागते. तर आता सगळे डबे रिकामे असतात. आता मंजिरी लगेच त्या डब्यात एक चिठ्ठी तिला सापडते. मंजिरी आता ती चिठ्ठी उघडून बघू लागते. अरे बापरे, पुन्हा एक चिठ्ठी. आता मंजिरी ती चिठ्ठी वाचू लागते. मंजिरीला आता सरांनी त्या पाठवलेल्या चिठ्ठी वाचून खूपच बरं वाटतं. तर आता मंजिरी खालचा डबा उघडते तर त्यात आता रायाने मिसफायरसाठी पैसे पाठवलेले असतात. आता मंजिरीला पैशांचीही सोय झालेली असते. मंजिरी आता लगेच ते पैसे मोजू लागते. तिला खूपच आनंद झालेला असतो. तर इकडे आता रायाने मस्त मिसफायरने बनवलेला शिरा खाल्लेला असतो. कधी एकदा माझ्या मिसफायरच्या हातचं जेवण जेवतो असं त्याला झालेलं असतं. तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर खूप बरं वाटलं, आज तुझी चिठ्ठी वाचून खूप आनंद झाला आणि तुझ्या हातचा हा गोड शिरा खाऊन तर खूपच बरं वाटलं. पण बरं झालं मिसफायर, आत्तापर्यंत तू ती चिठ्ठी वाचली असेल आणि तू ते पैसे घेतलेही असतील. ते पैसे बघून मिसफायर तुला नक्कीच आनंद होईल. नाही म्हणजे हा राया तुझी प्रत्यक्षरित्या मदत नाही करू शकत, पण हां
तुझी अशा पद्धतीने हा राय नक्कीच मदत करेल, सदैव तुझ्या सोबत असेल, तुझ्या पाठीशी उभा राहील. त्याच वेळेस डिफिकल्ट येतो आणि मला लागतो विशाल भोसले काय करतोय तू? अरे हे जर इंद्रायणी मॅडमला कळालं तर? तुला कळतंय का तुझ्या या अशा वागण्यामुळे इंद्रायणी मॅडम त्यांना अजून त्रास देणार आहे. बघितलं, ती शशिकला मरता मात्र वाचली, बघतोय ना तू? त्यावर लगेच आता राय म्हणू लागतो असं काय बी होणार नाही. तेव्हा लगेच आता विनाश म्हणू लागतो होणार. विशाल असंच होणार आहे. तू मंजिरीच्या जवळ जातोय आणि हे जर मॅडमला कळालं तर मंजिरीच्या अडचणी अजून वाढणार आहेत आणि त्या मंजिरीला इथे डबे देऊ देणार नाही. तुला कळतंय का? तू मंजिरीला इथे काम देऊन खूप मोठी चूक केली. त्यावर लगेच आता राय म्हणू लागतो असं काय बी होणार नाही, सांगितलंय ना मी मॅडमचा शब्द पाळलाय आणि मिसफायर मला भेटणारच नाही आहे, त्यामुळे प्रश्न येतच नाही. तेव्हा विनाश म्हणू लागतो अरे पण विशाल तुला कळत नाही आहे का? या सगळ्यामुळे मंजिरीचा जीव धोक्यात असू शकतो, तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यावर आता रायाला मात्र खूपच राग येतो. तेव्हा राय पटकन आता टेबलवरती हात दळतो आणि म्हणू लागतो असं काय बी होणार नाही आहे. माझ्या मिसफायरच्या केसाला धक्का बी लागता कामा नये, कारण इंद्राई मॅडम आणि मिसफायर या दोघींमध्ये हा तिचा राया उभा आहे आणि तिचा राया मिसफायरला कधीच काय बी होऊ देणार नाही. बास, विषय संपला, मला पुन्हा आता या विषयावरती काय बी बोलायचं नाही, असे म्हणत राया तिकडनं निघून जातो. आता अविनाशला काय बोलावं आणि कसं रायाला समजावं काही कळत नाही. तर इकडे मंजिरीला आता सेंटरमधून पैसे भेटलेले असतात, त्यामुळे आता मंजिरी खूपच खुश झालेली असते. बरं झालं आज पैशांचं काम झालं, खरंच खूपच बरं वाटलं. त्या सरामुळे आज पुन्हा व्यवसाय सुरूही झाला आणि वेळेवरती पैसेही भेटले. पण या सगळ्यात मोठा वाटा सुनीता काकूंचा पण आहे. त्यांनी मला हे डबे देण्याचं काम दिलं, त्यांचं काम त्यांनी मला दिलं, त्यामुळे थोडेसे पैसे त्यांनाही द्यायला पाहिजेत आणि त्यांचे आभार मानायला पाहिजे. पण त्या कुठे राहतात? मला तर त्यांच्याबद्दल माहीत नाही आहे, पण अप्पू म्हणालाय त्या या चाळीतच राहत आहेत. मी आजूबाजूच्या इथल्या लोकांना विचारू का? म्हणजे मला सुनीता काकूंना काही पैसेही देता येईल आणि त्यांचे आभारही मानता येईल. असे म्हणताच आता समोरच सुलू काकू असतात. त्यावर लगेच मंजिरी आता त्यांच्याजवळ येते. सुलू काकू, अहो आपल्या चाळीत सुनीता काकू कुठे राहतात? मला माहिती नाही आहे म्हणून विचारते हो, सांगा ना. त्यावर लगेच सुलू काकू म्हणू लागतात काय? सुनीता नावाचं इथे कोणी राहत नाही. तेव्हा मंजिरी लागते असं काय करताय? अहो सुलू काकू, त्या सुनीता काकू ज्या डबे देण्याचं काम करतायत आणि त्यांनीच मला हे काम दिलं हो, सेंटरमध्ये डबे देण्याचं. त्यांना एवढी कामं झेपत नव्हती ना, म्हणून त्या इथेच राहतात. तेव्हा लगेच आता शेजारच्या काकू म्हणू लागतात नाही ग बाई, अगं तुझी काहीतरी मिस्टेक झाली असेल, अशा नावाचं आणि डबे देणारं इथे कोणीच राहत नाही. आजवर आम्हाला कधी माहिती नाही इथे कोण डबे देत आहे. त्यावर मंजिरी म्हणू लागते काकू, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय का? नाही म्हणजे मी ज्यांच्याबद्दल विचारते त्यांच्याबद्दल तुम्हाला माहीत नाही आहे का सुनीता काकू? त्यावर लगेच सुलू काकू म्हणू लागतात नाही ग बाई मंजिरी, अगं तुझाच काहीतरी गैरसमज होतोय, या नावाचं आणि डबे देणारं या चाळीत कोणीच नाही आहे. आता मंजिरीला काय बोलावं काही सुचत नाही. तेव्हा मंजिरी म्हणू लागते अहो काकू, अप्पूला माहिती आहे, मग तुम्हाला सगळ्यांना माहीतच पाहिजे ना, अप्पूच त्यांना माझ्याकडे घेऊन आला होता. तेव्हा लगेच त्या काकू म्हणू लागतात नाही आम्हाला तर त्याबद्दल काहीच माहिती नाही. तेव्हा मंजिरी लागते जाऊ द्या, माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल. आता मंजिरी तिकडनं बाजूला जाते आणि विचार करू लागते अप्पू तर सुनीता काकू म्हणूनच त्या काकांना घेऊन आला होता, मग त्या काकू इथे नाही राहत, मग कुठे राहतात? असे प्रश्न आता इथे मंजिरीला पडलेले असतात. त्याच वेळेस आता मंजिरी आपल्या रूममध्ये जाते आणि आता तिने अप्पू शेटला आपल्याकडे बोलावलेलं असतं. आता अप्पू घाईघाईतच आता मंजिरी ताईच्या रूममध्ये येतो. मंजिरी तांदूळ निसत असते. तेव्हा अप्पू म्हणू लागतो ताई, मला माहिती आहे तू नक्कीच आज काहीतरी गोडाधोडाचं देणार आहे ना मला, म्हणूनच बोलवलं ना. तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो की देणार आहे ना. आता मंजिरी लगेच अप्पूजवळ येते आणि पटकन असा त्याचा कान पिरगाळते. अप्पू जोरजोरात ओरडतो ए ताई, अगं काय करते, सोड ना, अगं कान दुखतोय. तेव्हा मंजिरी म्हणू लागते खोटेपणा करतोस तू? अरे एवढंसं तुझं वय आणि खोटेपणा करतो, मला फसवतो? बोल लवकर, का खोटं बोललाय तू? हे बघ, मी लहान भावाचा दर्जा दिला आणि अगदी भाऊ मानलं तुला, आणि तू तुझ्या मंजिरीताईची फसवणूक करतो नाही. तू जर आता खरं खरं बोलला नाही ना तर आयुष्यभर मी तुझ्याशी बोलणार नाही आहे. त्यामुळे अप्पू जे काय असेल ना ते आता खरं खरं सांग. आता मंजिरी त्याचा कान सोडते. तेव्हा अप्पू म्हणू लागतो किती कान दुखतोय ताई, हे बघ मी खोटं बोललो नाही,
तेव्हा मंजिरी म्हणू लागते, बासा आता मला आणखीन खोटं नकोय, जे काही असेल ते खरं खरं सांगून टाक. तुला हे काम मला द्यावं असं कोणी सांगितलं? लवकरात लवकर सांग. तेव्हा लगेच अप्पू म्हणू लागतो, सांगतो ताई, सगळं काही सांगतो. त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये विशाल भोसले नावाचे सर आहेत. त्या सरांनी तुला हे डबे देण्याचं काम द्यायचं असं मला सांगितलं आणि म्हणूनच मी तुला ते दिलं. त्यावर लगेच आता मंजिरीला आठवतं, विशाल भोसले म्हणजे हा तोच माणूस ज्याने काकूला हॉस्पिटलमध्ये नेलं. हा माणूस कोण आहे? नाही नाही नाही, मला या विशाल भोसलेला भेटावंच लागेल असं आता मंजिरीने ठरवलेलं असतं. तर इकडे आता घोरपडे इंद्रायणीच्या घरी असतो. इंद्रायणी आता त्या बंद खोलीत गेलेली असते. तेव्हा जयची मात्र इकडे उलघाल होत असते. काय करत असेल ती इंद्रायणी आतमध्ये? कोण असेल आतमध्ये? नाही नाही नाही, मला ना या खोलीत बघावंच लागेल. असं ना जीव घालमेल करतोय नुसता. काय असेल काय नाही असे असंख्य प्रश्न पडलेत मला बघावंच लागेल असे म्हणत घोरपडे आता दरवाजाजवळ जाणार. तेच इंद्रायणी दरवाजा उघडते. आता मात्र जय पटकन तिथे टेबलवरती जे पाणी असतं ना ते पाणी पिण्याचं नाटक करू लागतो. त्याच वेळेस आता इंद्रायणीने एका डॉक्टरला बोलावलेलं असतं. आता डॉक्टर आलेले असतात. इंद्रायणी पटकन त्या डॉक्टरांना घेऊन त्या बंद खोलीत जाते. आता मात्र घोरपडेला धक्का बसतो. या बंद खोलीत डॉक्टर कशासाठी नेलेत? याचा अर्थ एकच, या बंद खोलीत कोणीतरी माणूस आहे आणि त्याला काहीतरी आजारपण झालंय. पण कोण असेल तो व्यक्ती? तो राया तर नसेल ना? आणि जर तो राया असेल तर मला मंजिरीला हे कळवावंच लागेल. मी बघू का ढोकून? आता घोरपडे पुन्हा दरवाजाजवळ येतो. डोकावून बघण्याचा प्रयत्न करू लागतो पण पात्र काही दिसत नाही. त्याच वेळेस आता लगेच डॉक्टर आणि इंद्रायणी मॅडम बाहेर येतात. तेव्हा लगेच आता इंद्रायणी पटकन त्या रूमला कुलूप लावून घेतो. जयचं मात्र त्या इंद्रायणीकडे लक्षच असतं. तेव्हा लगेच आता त्या डॉक्टर म्हणू लागतात, हे बघा मॅडम, तुम्हाला आता जास्त काळजी घ्यायची, कुठलीही रिस्क घेऊ नका नाहीतर खूप महागात पडेल. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते, नाही नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अगदी व्यवस्थित मेडिसिन्स देईल. त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, हो मग बरं वाटेल, पण जर काही अडचण आली तर मला कळवा असे म्हणत डॉक्टर तिकडनं निघालेले असतात. तेवढ्यात आता इंद्रायणीचा फोन वाजतो. तर आता इंद्रायणीला ट्रेनिंग सेंटरमधनं फोन आलेला असतो, मॅडम ती मंजिरी विशाल भोसलेला भेटण्यासाठी ट्रेनिंग सेंटरमध्ये आली. आता इंद्रायणीला धक्का बसतो, काय? थांबवा तिला, मी आलेच तिकडे असे म्हणत आता घाईघाईतच इंद्रायणी लगेच घोरपडेजवळ येते. जय, पटकन गाडीची चावी दे, मला लगेच निघायचे. तेव्हा जय म्हणू लागतो, चला ना मॅडम, मी येतो, मी गाडी काढतो. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, नाही नको, तुला यायची गरज नाही, मी एकटी जाऊ शकते असे म्हणत इंद्रायणी चावी घेऊन आता एकटीच सेंटरकडे निघालेली असते. जयला मात्र धक्का बसतो, ही बाई मला का घेऊन गेली नाही? नक्कीच काहीतरी कांड आहे. हिने मला नेलं नाही म्हणजे नक्कीच काहीतरी भानगडे हे बघावं लागेल असं आता जय मनाशीच म्हणू लागतो. तर इकडे आता ट्रेनिंग सेंटरमध्ये राया मुलांचं प्रशिक्षण घेत असतो. आता मात्र एका अशा खोल हौदात मुलांना उतरवलेलं असतं. त्या ठिकाणी आता पायऱ्या चढणं, उंच उड्या घेणं आणि सगळं काही प्रशिक्षण राया इथे मुलांना देत असतो. त्याच वेळेस त्याच्या सोबतीला अविनाशही असतो. आता मात्र विशाल भोसलेचं हे सगळं शिकवणं हे सगळं अविनाशला खूप आवडतं. त्याच वेळेस अविनाशला फोन येऊ लागतो म्हणून अविनाश आता त्या पायऱ्या चढून इकडे बाजूला बाहेर येतो. आता तो फोनवरती बोलत असताना सेंटरमध्ये येणारी मंजिरी त्याला दिसू लागते. आता डिफिकल्टला धक्का बसतो, मंजिरी, अरे देवा, मंजिरी इकडे का आली? आता मात्र तेवढ्यात रायाचंही लक्ष मिसफायरकडे जातं. मिसफायर सेंटरमध्ये आली, आता मी काय करू, कुठे लपू अशी अवस्था रायाची झालेली असते. तर त्यानंतर इथे पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता मंजिरी त्या मुलांजवळ येते आणि म्हणू लागते, तुमचे सर विशाल भोसले कुठे आहेत? मला त्यांना भेटायचे. त्याच वेळेस राया लगेच बाजूला आपलं तोंड फिरवतो. आता मात्र मंजिरी अगदी रायाजवळ येते, विशाल भोसले सर, मला तुमच्याशी बोलायचे. आता मात्र तो राया असेल का विशालच्या जागेवरती दुसराच कोणीतरी उभा केलेला असेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर आता इकडे घोरपडेने मंजिरीला त्या बंद खोलीबद्दल सांगितले असतं. त्या बंद खोलीत डॉक्टर आले होते. हे सगळं काही ऐकताच धावतच मंजिरी आता इंद्रायणीच्या घरी पोहोचलेली असते. त्या बंद खोलीत जे काही आहे ना ते आज मी जाणून घेणार असे म्हणताच मंजिरी आता इंद्रायणीच्या घरात येताच इंद्रायणी तिला ढकलते. ए मंजिरी, तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात येण्याची असे म्हणताच आता इंद्रायणी लगेच मंजिरीवरती हात उचलणार. तेच मंजिरीचा हात पकडते. तुम्ही माझ्या नादाला लागू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही प्रयत्न केले
तरीही मंजिरी पुन्हा उभी राहणार आणि तिच्या रायाला या नाशिकमधनं घेऊनच जाणार. तुम्हाला जे करायचे ते करा. आता इंद्रायणी हसू लागते. त्याच वेळेस आता मंजिरी मात्र आपल्या रायाचा शोध कसा घेणार, पुढे काय काय होणार हे लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.